हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर। तर मी माझ्या मामाच्या घरी गेलो होते। मी येणार आहे हे कळल्यावर मामीने खास माझ्यासाठी बिबड्याचे पापड करायचं ठरवलं, म्हणून म्हटलं की ही प्रोसेस तुमच्यासोबत शेअर करूया। तर ही बघा, माझ्या मामाने या ग्रीन कलरच्या नेटपासून ही अशी खाट बनवली होती, खास पापड वाळत ठेवण्यासाठी। गावाकडची वाईब ही खरंच वेगळीच असते। सकाळी अगदी 3 वाजताच उठलो आम्ही। मामींनी चूल पेटवली आणि घाटा शिजवायला सुरुवात झाली। त्या धुरकट चुलीचा वास, शांत पहाट आणि मेहनतीचं खरं रूप, सगळं काही खूप खास वाटत होतं। बिबड्याच्या पापडांची प्रोसेस काही सोपी नाही, खूप मेहनत लागते। घाटात सतत हलवत राहावं लागतं। जरा दुर्लक्ष झालं तर सगळं बिघडू शकतं। खूप पेशन्स लागतो आणि ताकदही। मामी आणि मावशी अगदी मन लावून करत होती। तर हे असं सकाळचं गार वातावरण, सगळं काही इतकं शांत आणि सुंदर नजारा होता। शहरात आपल्याला सगळं रेडी मिळतं, पण इथे प्रत्येक गोष्टी मागे असते ती मेहनत, आणि त्या मेहनतीची चव ही वेगळीच असते। त्यानंतर मी बिबड्याचा गरम घाटा मस्त खायला घेतला आणि त्यावरती तेल, खूपच सुंदर। त्यानंतर घाटा तयार झाल्यानंतर आम्ही गच्चीवर गेलो, तर तिथे आजूबाजूच्या 2-3 लेडीज देखील आल्या होत्या। मग तिथे बसून बिबडे थापायला सुरुवात झाली। तर हे बघा, अशा पद्धतीने बिबडे थापले जातात। हाताला थोडं पाणी लावायचं आणि ओल्या कपड्यावरती तो घाटा टाकून त्याला हाताने थापून गोल आकार द्यायचं, आणि त्यानंतर अशा पद्धतीने हे थापलेले पापड असं वाळत घालायचं। हे दिसायला सोपं वाटतं, पण खरंच स्किल लागतं। गच्चीवर मस्त पांढऱ्या पापडांची लागलेली रांग बघून खूप मस्त वाटत होतं, आणि मामाने बनवलेल्या या खाटवरती पापडही अगदी परफेक्ट वाळत होते। बऱ्यापैकी पापड थापून झाल्यानंतर बाकीच्यांनीही मस्तपैकी गरम गरम घाटा खायला घेतलं। आता सूर्यही हळूहळू वर येत होता। सकाळचं असं थंड वातावरण, पक्ष्यांचा किलबिलाट, असा सुंदर नजारा होता। त्यानंतर दुपारी 3:30 ते 4च्या दरम्यान पापड काढायला सुरुवात झाली। हे बघा, पापड किती मस्त वाळले आहेत ते। आता त्यावरती पाणी शिंपडून हळूहळू पापड काढले जातात। हे बघा, अशा पद्धतीने पापड काढले जातात। मामी खूप पटापट पापड काढत होत्या। ओले ओले बिबडे खाण्याची मजा तर काही औरच असते। तर अशा प्रकारे चुलीवर केलेल्या बिबड्याचा गरम गरम घाटा आणि ओले बिबडे, ही मजा शब्दात सांगता येणार नाही, ती फक्त अनुभवावीच लागते। आणि हे अनुभवायचं खरी मजा गावाकडेच येते। तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंटमध्ये सांगा। धन्यवाद।